हे बघा, मी तुम्हाला आजही सांगतो, महेंद्र तोरवे या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्याच्यावर सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि हे जे विषय आहेत हे सगळे त्यांचे आज कर्जत चार पाट्याचा विषय. याच्यावर सोशल मीडिया तुम्ही 10 दिवसापूर्वी आज याच्या 2-3 दिवसापूर्वी तुम्ही हे सगळं बघितलं असेल. हे कुणी टाकलं? पहिले सुरुवात त्याची कुणी केली? शिंदे गटाने केलं. शिंदे गटाने पण आम्ही बोललो, ते पण तुम्हाला सगळं दाखवलं. आम्ही याच्यामध्ये अशी एकही याच्यामध्ये नाहीये. आज तुम्हाला पॅसेंजर हा फोटो कोणाचा आहे? हा शिंदे गटाचा ना. आम्ही सुधाकर घारेचा विषय आता तुम्ही तुमच्याच याच्यामध्ये आहे. तुम्हीच सांगितलंय पाठपुरावा यश झालंय का? तर आमचा प्रश्न हाच आहे. आम्ही सर्वसामान्य कर्जतकर म्हणून विरोधी पक्षाची भूमिका बजावतोय की नक्कीच पाठपुरावा यश आलं का, नक्की पॅसेंजर थांबली का? तर तुम्ही आता सगळे कर्जतच्या जनतेला विचारा. आम्ही तुमचं जे म्हणणं आहे की सुधाकर घारेनं टार्गेट केलं नाही. दुसरा विषय तुम्ही सांगितलं गोदरेज, आणि तुम्ही तर ते पत्रकार आहात. तुम्हाला तुम्ही विचारतोय या संघात तुम्ही प्रामाणिकपणे पत्रकार म्हणून टाटा सारख्या कंपनीमध्ये आज कुणाची चालते हो? आम्ही चुकीचं बोलतो. तो तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे का नाही? म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या मध्ये जेव्हा हे होते सचिन भाऊ आहे त्यांची तिथे विनंती होती, आम्ही त्यांना फोन करायचो की बाबा आमची 2 स्थानिक लोक तिथे ठिकाणी कामाला घ्या, किंवा ते आम्हाला काय सांगायचे माहितीये की मी याच्या संतोष बेलमारेशी बोलते. मग संतोष बेलमारे ती कंपनी चालवत असेल, या कंपनीमध्ये त्या बघत असेल, तिथला सरपंच तो आहे, राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य पण तोच आहे. मग तुम्ही नक्की कोणाची बी आहे? मग याच्यावर आम्ही बोलायचं नाही का? आम्ही सुधाकर घारेविरुद्ध बोललो का? आम्ही कोणाविरुद्ध बोललो? तुम्ही तरुणाईला का फसवता? आज जिनचे जनरेशन आहे ते तर हुशार आहे, त्यांनी सोशल मीडिया चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हपणे वापरतात. आमची रोज सुधाकर घारेवरती या महेंद्र तोरवे नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि विरोधी पक्षाचं काम एक आहे की यांना यांचा आरसा दाखवणं. आणि तो येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी, आणि 3.5 वर्ष येतो सुधाकर घारे महेंद्र तोरवे लढा येतील जाऊन, आणि आमचा कोणी शिवसैनिक लढेल त्याला 3.5 वर्ष आहेत. आजची लढाईच नाही. आज आमचं एकच म्हणणं आहे की हे फक्त काय करतात, एकच गोष्टीचं हे करतात की आम्ही काहीतरी करतो, आम्ही काय त्याचा श्रेयवाद ते घेतात. आम्हाला श्रेयवादामध्ये पण काय नाही. तुम्ही दोन्ही पण श्रेयवाद त्याचा घ्या. उद्या तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही दोन्ही एकत्र येऊन त्याचा नारळ पण फोडा. पण कर्जतकरांचं काम झालं पाहिजे. कर्जतकरांचा इथून मार्ग निघाला पाहिजे. आज तुम्ही बघितलं सोशल मीडियावर, तुम्ही बघा 70% लोक हेच त्या ठिकाणी बोलतात सर्वसामान्य कर्जतकर. ज्या दिवशी आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली ना, त्या दिवशी मला कमीत कमी सर्वसामान्य कर्जतकरांचे ते कुठल्या पक्षाचे नाही तो, पण आज तो माणूस कर्जतून बाहेर जातो, तो कर्जतून आतमध्ये येतो. तर त्या टायमाला त्यांना 1.5-2 तास त्या ट्रॅफिकमध्ये येतात. एखाद्या हॉस्पिटलचा विषय, अशी परिस्थिती आमच्या कर्जत एखादं हॉस्पिटल नाही, म्हणजे एखाद्याला इमर्जन्सी काय झालं, मग तीच परिस्थिती आहे. आणि पण त्या ठिकाणी ट्रॅफिक होत नाही. आमच्याकडे सर्वात मोठं कारण काय होतंय, ट्रॅफिकचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु कोकणी शिवाजी महाराजांच्या पासूनचा जो रस्ता आहे, आता कोकणीला इंदिरा गांधी पासून तर खरं तर कोकणीला कोणी वालेच नाही. आता म्हणजे कोकणी कालापूर कर्जत मतदारसंघात येते की सगळे उमेदवार कर्जत होते, आणि कर्जतला सगळे मोठे प्रश्न आहेत आणि कोकणी कालापूरला प्रश्नच नाही येत काय असं चित्र आहे. तर मला असं वाटतं की जर तुम्ही विरोधी पक्ष नाही पक्ष भूमिका बजावला असाल तर कर्जत सारखं कोकणी रुग्ण लक्ष द्यावं. नक्की साहेब, तुमची गोष्ट खबर नाही. येणार दिवसांनी आता आम्ही हा विषय घेण्याचं कारण एवढं की आम्ही हाच काम माहिती का, कर्जतली कनेक्टिव्हिटी फक्त एकच रस्ता आहे. म्हणजे तुम्हाला कर्जतमध्ये येऊन व्हायचं असेल तर दुसरा रस्ता नाहीये, दुसरा हा रेल्वे ब्रिज केल्याशिवाय तुम्ही कर्जतमध्ये येऊन होऊ शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीत आम्ही जेव्हा 1 महिन्यापूर्वी तुम्हाला जेव्हा आंदोलनाची, त्याच्यानंतर तुम्हाला जाग येते का? मग ती उद्या सुधागारे असेल, उद्या महेंद्र तोरवे असेल, आम्ही तर 2-2 ते पण तुम्हाला 2-2 वर्ष पण आम्ही पाठपुरावा करतोय. विरोधी पक्ष एवढंच करू शकतो ना. मग तुम्ही सत्ताधारी होतात, मग तुम्हाला आत्ताच का जाग येते? आमचं तुम्ही दसरा घेतला त्याबद्दल तुमचं खरंच स्वागत आहे. आणि आमचं म्हणणं त्याच्यापूर्वी आम्ही कर्जतचं म्हणणं आहे की ह्या भविष्यामध्ये तुम्ही नुसतं याच्यावर हे नका घेऊ, श्रेय वाद न करता याच्यात काम इन्फ्युशन करा, त्याचं टेंडर करा, आणि आम्ही तुमचं स्वागत करू ना. आम्ही कर्जतकर, आम्हाला बघा, आम्ही तुम्हाला आजही एक सांगतो, आम्हाला सुधा घारेला टार्गेट करायची गरज नाही. आम्हाला महेंद्र, आम्ही फक्त विरोधी पक्ष म्हणून आमची जी भूमिका आहे ती आम्ही प्रामाणिकपणे या भविष्यामध्ये मांडू. आमची परिवर्तन आघाडी आजही आहे, शेवटपर्यंत ती राहील. त्याचं कारण असं की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची केलेली आहे लढाई, आणि ती त्या आम्हाला राहील. उद्या आमचा कार्यकर्ता पण सत्तेत बसला, यांचा कार्यकर्ता सत्तेत बसला ना. जर आम्ही परिवर्तन विकास आघाडी केली नसती, मी पत्रकार म्हणून मला सांगा, आम्ही सत्तेत बसलो असतो का? नसतो बसलो. म्हणूनच नगरपालिका झाली या ठिकाणी. आज त्यांच्या नगराध्यक्ष, आमचा उपनगराध्यक्ष आहे, पंचायत समितीमध्ये परिस्थिती आहे, भविष्यात आमचा सभापती तिथे होईल. हे का होईल की आम्ही दोघं एकत्र परिवर्तन आघाडी, आणि आम्ही काय एकत्र आलो तर उद्या कर्जतकरांचा प्रश्न सोडवा म्हणून आलो ना.
पण जेव्हा स्थानिक स्वराज्य परिस्थितीमध्ये प्रश्न असतात ते वेगळे प्रश्न आहेत आणि हे राज्य शासनाचे प्रश्न आहेत. म्हणून सांगतो की हा ब्रिज नगरपालिकेचा नाहीच आहे, हा रस्ताच नगरपालिकेचा होऊ शकत नाही. पत्रव्यवहार याच्यामध्ये बघा, पत्रव्यवहार उद्या मागणीसाठी कर्जत नगरपालिकेतर्फे आम्ही करू शकतो उद्या कर्जत, पण हा रस्ता नगरपालिका बनवू शकते का? याची पण मला मी देत नाही. ऐका ना, माझं म्हणणं तेच आहे की आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही पण 2 वर्षापासून त्याचा पाठपुरा करतो. ते आम्ही वैयक्तिक पक्ष म्हणून पण त्यांना पत्र दिलं. पण 4 दिवसापूर्वी पण आमचे इथं तालुका प्रमुख आहे, सचिव या ठिकाणी आहेत. आपली सोशल मीडिया टीम कमी करते असं म्हणायचं नाही, माझं ते म्हणणं नाही. ऐका, माझं म्हणणं त्याच्याकडे माझं म्हणणं काय, सोशल मीडिया आमची कमी, आम्ही सोशल मीडिया वापरत नाही हो. समजा आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही सोशल मीडिया वापरता, तुमच्या पीआर टीम स्ट्रॉंग आहेत, तुम्ही उद्या त्याची श्रेय पण घ्या, पण ते काम हवं, ही आमची प्रामाणिकपणे भूमिका आहे. या ताईंचा जो प्रश्न आहे की याच्यामध्ये नगरपालिका काय करणार आहे, तर नगरपालिका याच्यामध्ये काही करू शकत नाही. नगरपालिका फक्त बाबा हा ब्रिज व्हावा म्हणून पत्र व्यवहार करू शकते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणि का आम्ही काय आज बोलतो की हा प्रश्न उपस्थित का करतो, या ब्रिजचं म्हणून करत नाही. याच्या आधी ह्या संवाद मराठीचे आहे हे बघा, तुम्हाला दाखवलं आणि याच्यामध्ये काय दाखवलं की नाही तुमचंच नाही, सगळेच पैसे ते तुम्हाला दाखवतो ना आपण. थोडा बघा टक्कर जाऊन कुठं काय याच्यामध्ये आहे ना, रेल्वे प्रशासनाचा माझ्या पॅसेंजर थांबले का हो, मग तुम्ही काय सांगितलं फक्त झालं. मग आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही पहिले ते काम करा आणि मग त्याचं श्रेय तुम्हाला घ्यायचं. त्या यांचं पण सांगितलं आम्ही शिंदे गटाचं, म्हणजे आम्ही काय कोणाला फक्त काय सुधाकर घारीला टार्गेट नाही केलं. आम्ही सर्वसामान्य जनतेचा आवाज, विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती येणाऱ्या वर्षामध्ये जास्त प्रमाणात वाढवून. तुमचा जो दुसरा प्रश्न आहे खोपोली खालापूरमध्ये पण नक्कीच आज गोदरेजचा प्रश्न तो आणि जो टाटाचा विषय आहे तो कालापूर खोपोली संदर्भातच आहे ना, आणि त्या संदर्भात पण आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे. खरंच तुम्ही जनतेच्यावर प्रामाणिक आहात त्याबद्दल आम्ही तुमच्या बरोबर आहात. जर तुम्ही तुमचा राजकीय अजेंडा वापरत असाल तर त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या बरोबर नाही. आणि आम्ही जर चुकीचं बोलत असेल तर तुम्ही पत्रकार म्हणून आम्हाला आज ठीक ठिकाणी सांगा की टाटा सारख्या कंपनीला कोणाचं तिथं आहे टाटो लोटे सांगावं तुम्ही. सर्व राजकीय पक्षांच्या तालुका प्रमुखांना पत्र देणार आहे आणि आम्हाला ह्या आंदोलनात सहकार्य करावं अशी विनंती करणार आहे. तर आपले जे 2 तालुका प्रमुख आहेत त्याची खालावून जाते तशा प्रकारचं पत्र असेल तर मग तुमची भूमिका काय? बघा, आम्हाला कुठल्याही पत्रक त्या ठिकाणी आलं, आमचे तालुका प्रमुख आमच्या बाजूला बसलेले, पण आम्हाला जेव्हा फोन पत्रकारांचे आले आणि मग त्या टायमाला माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे माझ्या मनात एक शंका आली का गोदरेजला कुठे भरती आहे का, टाटाला कुठली भरती आहे का, टाटा कंपनी आज खालापूर तालुक्यात आली आहे का, गोदरेज कंपनी आज खालापूर तालुक्यात आली आहे का, तर नाही. त्या ठिकाणी कुठली भरती नाही. जी भरती असते 50, 100, 10, 20 लोक लागत असतात. टाटा सारख्या ठिकाणी संतोष बैलमारेला विचारल्याशिवाय भरतीच होत नाही. असं आम्ही सचिन भाऊंना फोन केला, आम्हाला सांगितलं, मी सांगायचे की बाबा नितीन मी सांगतो संतोषशी, मग तुम्ही आंदोलन करणार म्हणजे तुम्ही आज बोलले की 2 तालुका प्रमुखांना, म्हणजे तुम्ही तिथं 10,000 लोक घेऊन द्यायचं मग घोषणा केली घेऊन, मग ते कशासाठी केली? तिथं भरती आहे का, तर नाहीये. मग तिथं जाऊन त्या गेटवरती तुम्हाला काय पाहिजे का, तुमचं शक्ती प्रदर्शन. त्या दुसरं गोष्ट त्यांनी असं सांगितलं, ते पण मी तुम्हाला सांगतो. हे बघा, तहसीलदारने गोदरेजला 37 कोटीची नोटीस काढली, दंड न भरता तशीच दाबून टाकली. मग तुम्हाला माहित होतं? आता परत बोललो तुम्हाला सुधागरवर बोलतो. मग तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मला एकच नारळ फोडला धारणेसारख्या ठिकाणी त्या त्यावेळेस सुधाकर घाणेने स्टेटमेंट दिली, मी ऐकली की कारखान्यातून पैसे म्हणून म्हणजे विकास होत नाही. मग त्यांच्या कारखान्यातून तुम्हाला पोट दुखतंय का ते पैसे भेटतात म्हणून तुम्ही एक आंदोलन करता का? माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. आणि खरंच तिथं भरती असेल, स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार असेल आणि तरुणांची भरती असेल, गोदरेजने टाटाने डिक्लेअर करावी. तुम्हाला आजच सांगतो सगळ्या पत्रकारांवरून, आम्ही तालुका अध्यक्षांच्या समोर तुम्हाला शब्द देतो, त्यांच्या 2 पावलं पुढे आम्ही त्या ठिकाणी येऊ. पण जर खरंच स्थानिक तरुणांची तर भरती असेल तर फक्त त्याचा राजकीय अजेंडा वापरायचा, त्यातून टोल फ्री नंबर आपला डाटा गोळा करायचा आणि भविष्यात त्याचं राजकारण करायचं, तर ते काम शिवसेना उद्धव पक्ष कधीच करत नाही. कारण आमचा जन्मच या नोकर मराठी माणसासाठी नोकर भरतीच झालेला आहे. याच्या आधी तुम्ही तर पत्रकार ज्येष्ठ आहेत, आमचं तर वय कमी आहे. अजून किती जरी आंदोलन झाली खालापूर तालुक्यात ती सर्वसामान्य जास्तीत जास्त आंदोलन शिवसेना पक्षाने केली. आणि ते करत असताना आंदोलनामध्ये कितीतरी वेळा केस पण आमच्या शिवसेना आज पण त्या ठिकाणी किती लोक जातात. यांनी सांगितलं की मरण आलं तरी 72. अरे आंदोलनात कधी माणूस मेला? मग हे आधारी टोरंटो सारखा प्रकल्प या ना तुम्ही दोघं,
आणि आम्ही विरोधी पक्ष आणि आम्ही सगळं तुमच्या छातीला कोट करून तिथे उभे राहू. का त्या टोळटावर भूमिका घेत नाही तिथं कोणाची? हे जर आम्ही बोललो तेव्हा तुम्ही परत बोलणार की आम्ही त्यांच्यावर टार्गेट, आम्ही कोणावर टार्गेट करत नाही. आमची भूमिका एकच आहे, सर्वसामान्य जनतेचा तुम्ही सत्ताधारी म्हणून हे करता पुळका आलाय तुम्हाला की आम्ही म्हणा हे करतो आम्ही ते करतो. मग हे जे प्रकल्प आहेत याच्या विरुद्ध जनता भांडते. मायबाप जनता, आज आदिवासी समाजाचा सर्वात मोठा आहे, त्यांनी आता मोर्चा त्या ठिकाणी नेला. हे त्या ठिकाणी त्या परिसरात राहतात. आज किती लोक आदिवासी बेघर होणार आहेत. आणि ती रजिस्टर झाली, 96 एकर जमीन साहेब रजिस्टर केली. आणि फॉरेस्ट, आणि इथं सांगतात की फॉरेस्टमुळे आमचा रस्ता होत नाही. म्हणजे हे प्रश्न जनतेचे आहेत ना, हे सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न आहेत ना. आणि ते विचारायचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्हीच करू शकतो. आणि ती भूमिका आम्ही घेतली. येणाऱ्या दिवसापर्यंत त्याच्या वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करायची वेळ तरी करू. पण आमचं म्हणणं त्यांना पण आहे, आमचे साथ त्यांना पण आहे की तुम्ही आमच्या बरोबर घ्या आणि आपण एकत्र बोलूया. कर्जत खालापूर मायबाप जनतेचं 3 वर्षामध्ये हे करू.